वेद झडपी लाईव्ह एज्युकेशन घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या उपक्रमांतर्गत आज आपल्या समोर नगरहून आमचे मित्र श्री राहुल अशोक आठरे सर आलेले आहेत. तर राहुल सरांचा परिचय मी थोडक्यात आपणासमोर करून देत आहे. तर राहुल सरांची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा नेवासा खुर्द मुले तालुका नेवासा जिल्हा नगर असे या शाळेतून आज ते आपल्यासमोर आलेले आहेत. तर सर एक उत्कृष्ट तंत्रस्नेही असे शिक्षक आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्काराने गुणगौरव त्यांचा करण्यात आलेला आहे. दैनिक युवा ध्येय तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या याच्यासाठी सुद्धा त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. तसेच त्यांना माणुसकीचा हात या कार्याबद्दल युवा आयडियल 2019 पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच पद्धतीनं रोटरी क्लब अहमदनगर यांच्या वतीनं 5 सप्टेंबर 2020 रोजी नेशन बिल्डर पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपल्या विद्यार्थ्याकरता खूप छान असं उत्कृष्ट दर्जाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय लोकसहभागातून शाळेसाठी माजी विद्यार्थ्याकडून डिजिटल शिक्षणासाठी 2 स्मार्ट टीव्ही सुद्धा त्यांनी मिळवले आहेत. शिक्षण वारीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. अशा उत्कृष्ट दर्जाचे साहित्य ते तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. तसेच पेपरलेस गुगल फॉर्मद्वारे लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना जनजागृतीसाठी प्रश्नावली सुद्धा त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शाळेतील झाडे जगवण्यासाठी माझी वृक्ष माझे मित्र ही वृक्ष संवर्धनाची चळवळ सुद्धा त्यांनी केली आहे की अतिशय हा त्यांचा उपक्रम आपल्याला एक अंगी आपल्या अनुकरण करण्यासाठी खूप छान दर्जाचा मला असं त्यांचं घ्यावं असं सगळ्यांनी असं वाटतं. शाळेतील गेल्या 3 वर्षामध्ये 2.5 लाख रुपयाचा लोकसहभागातून विविध भौतिक सुविधांचा वापर करून शाळा त्यांनी अतिशय सुंदररित्या सजावट देखील केलेली आहे. अशा पद्धतीचं त्यांचं जेवढं परिचय द्यावं तेवढंसं कमी आहे. आज आपल्या समोर असं एक चांगलं व्यक्तिमत्व, हुशार, प्रेमळ आणि विद्यार्थी प्रेमी व्यक्तिमत्व आपल्या समोर आज पाठ घेऊन येत आहेत. तरी मी राहुल सरांचं झडपी लाईव्ह एज्युकेशन याच्यामध्ये स्वागत करतो. राहुल सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तरी सर आपण आपल्या पाठाला सुरुवात करावी असे आपणास विनंती करतो सर. धन्यवाद नारायण सर. नमस्कार. सर्वप्रथम झेडपी लाईव्ह टीमने आज मला या वेद लाईव्ह झेडपी कार्यक्रमामध्ये इतिहासाच्या विषयाचं अध्यापन करण्याची जी संधी दिली, सर्वप्रथम मी या सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानतो आणि आज आपल्या या पाठाला सुरुवात करूया. इयत्ता आपण सर्वप्रथम स्लाइड बघूयात. सर्वप्रथम आपण शर्थीने खिंड लढवली परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4थी मध्ये शर्थीने खिंड लढवली पाठ क्रमांक 10वा पान क्रमांक 37 वर आपण बघतोय सध्या. पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला. मागील पाठामध्ये प्रतापगडावर शिवाजी महाराज आणि अफजल खानाची जी भेट झाली, शिवरायांनी अफजल खानाचा वध केला आणि या वधामुळेच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजापूरचा बलाढ्य सरदार शिवरायांनी हा म्हणता अगदी धुळीस मिळवला, म्हणून शिवरायांचं नाव आता सगळीकडे दुमदुमलं होतं. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कड्याकपारातून घुमू लागले होते. हे आपण प्रतापगडावरील पराक्रम या मागच्या पाठामध्ये बघितलं. आता शर्थीने खिंड लढवली, पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला होता. सर्व विजापुरात हाहाकार उडाला होता आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरच्या ताब्यातील असलेला पन्हाळा किल्ला हा जिंकला आणि त्यामुळे आदिलशाह आता भयंकर चिडला होता. आदिलशाहला या शिवरायांच्या पराक्रमाबद्दल अतिशय भयंकर राग येत होता. अतिशय चिडण्याचं कारण त्याचं कारण असं घडलं की पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर जो पन्हाळा अतिशय मजबूत किल्ला होता, त्यामुळे आदिलशाहला हे अन्न पाणी सुद्धा गोड लागत नव्हतं. शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्दी जोहरने सरदाराला आपले या सरदाराला पाठवले होते. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर आता शिवरायांचा विनाश करण्यासाठी मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला होता. फाजल खानाच्या बापाचा वधाचा सूड घेणार होता. आता नेक्स्ट स्लाइड.
पन्हाळगडाला वेढा. शिवरायांच्या भेटीमध्ये अफजल खानाचा वध झाल्यामुळे विजापूरचा आदिलशहा आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं नाव झालं होतं आणि यांच्या पराक्रमाला सुद्धा आता बाकीचे जे शत्रू होते ते भीत होते. पन्हाळगडाला वेढा. सिद्धी जोहर हा शूर होता पण क्रूर पण होता. सिद्धी जोहर हा शिवरायांचा शत्रू, त्याची शिस्त कडक होते. त्याने पन्हाळगडाला अतिशय चौफेर वेढा दिला होता. शिवरायांना वाटलं, शिवरायांना त्या गडात कोंडलं होतं, पन्हाळगडामध्ये शिवरायांना कोंडलं होतं. पण पावसाळ्याचे दिवस आले, पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर तिथे सैन्यांना त्याच्या सैनिकांना त्या ठिकाणी पहारा देताना खूप त्रास होईल आणि गडाचा जो पहारा होता तो कमी होईल असे शिवरायांना वाटलं होतं. पण सिद्धी जोहर खूप क्रूर होता. त्याने कोणताही विचार न करता ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला त्यावेळेस शिवरायांचा डाव ओळखला आणि शिवाजी महाराजांना त्या गडामध्ये कोंडलेलं असताना त्याने अधिकच खूपच पहारा जो आहे तो अधिकच कडक केला होता. त्यानंतर शिवरायांची गडावरची जी शिदोरी होती, गडावर जो अन्नधान्यांचा साठा होता तो आता संपत चालला होता. काय करावे, शक्तीचे काम नाही, शक्तीचं हे काम नाही, पन्हाळाकडे शक्तीचं काम नाही, काहीतरी युक्ती शोधली पाहिजे असे शिवरायांना नेहमी वाटले होते. शिवरायांचा लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असे शिवरायांनी सिद्धी जोहरला निरोप पाठवला. पन्हाळगडाची अंतर्गत रचना आपण जर बघितली मुलांनो, आज आपण पन्हाळा किल्ल्याची अंतर्गत रचना, पन्हाळा किल्ल्याचा नकाशा कसा आहे तो आपण आज या स्लाइडद्वारे समजून घेऊया. पन्हाळा किल्ल्याचा अंतर्गत रचना आहे, नेक्स्ट स्लाइड. पन्हाळा किल्ल्याचा अंतर्गत रचना आहे, त्या ठिकाणी बघा सज्जा आणि कोठी असा जो शब्द आहे, सज्जा आणि कोठी. सज्जा आणि कोठी याचा अर्थ असा होतो ज्या ठिकाणी धान्याचं कोठार ठेवलेलं आहे, धान्याचा अन्नधान्याचा साठा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ती गडावरची जी शिदोरी आहे ती आता संपत येईल आणि गडावरूनचे दरवाजे उघडले जातील आणि गडावरचा जो गडाच्या बाजूला जो असलेला सैनिकांचा शत्रूचा बंदोबस्त होता तो आता कमी करील असं शिवरायांना वाटलं होतं. पण तसं झालं नाही. मग शिवरायांनी ठरवलं की आपणच काय करूया की सिद्धी जोहरला एक पत्र पाठवूया. त्यांनी त्यांना निरोप दिला, लवकरच किल्ला तुमच्या ताब्यात स्वाधीन करतो मी आणि मला आता यातून काय करायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरला निरोप दिला की लवकरच हा किल्ला मी तुमच्या स्वाधीन करतोय आणि तो पण खुश झाला, त्याने पण ते कबूल केले. सिद्धी जोहरला वाटलं की आता शिवाजी महाराज कंटाळले असतील, लवकरच ते काय करतील की या किल्ल्यातून निघून जातील आणि हा किल्ला आपला होईल किंवा आपण शिवरायांना पकडू, हा जो सिद्धी जोहरचा मनसुबा होता तो मान्य होईल असे सर्वांना वाटत होते. वेड्याच्या कामाचे सैनिक तर कंटाळले होते. रोजच बंदोबस्त करायचा, रोज त्या किल्ल्याला पहारा द्यायचा, दिवस रात्र डोळ्यात तेल घालून त्या किल्ल्याच्या भोवती उभा राहायचं असं म्हणत जे सैनिक होते सिद्धी जोहरचे ते सुद्धा कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. शिवाजी महाराज मुलांनो, शिवाजी महाराज आता शरण येत आहेत आणि ते आपल्याला आता या किल्ला आपल्या ताब्यात देतील आणि आपण त्यांना हस्तगत करू. त्यामुळे सिद्धी जोहरला आनंद झाला. या आनंदाच्या भरात त्यांनी खाणे पिणे, गाणे बजावणे आणि हुक्का पाणी करण्यात ते दंग झाले. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर शिवराय वेड्यातून कसे बाहेर पडले. शिवराय या वेड्यातून काहीतरी युक्ती लढवली पाहिजे. शिवरायांचं सैन्य कमी होतं, सिद्धी जोहरच्या पुढे निभाव लागणार नाही हे शिवरायांना जरी माहिती होतं तरी कुठंतरी आपण यातून युक्ती लढवली पाहिजे असं शिवरायांना वाटत होतं. शिवाजी महाराजांनी वेड्यातून निसटण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी काय युक्ती केली, काहीतरी युक्ती केल्याशिवाय आपण याच्यातून बाहेर पडणार नाही असं शिवरायांना नेहमी वाटायचंय. आणि पन्हाळा किल्ला हा कसा होता, पन्हाळा किल्ल्याची रचना कशी होती हे मुलांनो आपण स्लाइडच्या माध्यमातून बघूया. पन्हाळा किल्ल्याचं जर आपण आकाशातून विहंगमय चित्र घेतलं, स्लाइड प्लीज. पन्हाळा किल्ल्याचं आपण आकाशातून जर चित्र घेतलं किंवा फोटो घेतला तर पन्हाळा किल्ल्याचे विहंगमय दृश्य कसे होते. पन्हाळा हा अतिशय मजबूत किल्ला होता. आजूबाजूला झाडे होती, घनदाट जंगल होतं. या जंगलामध्ये असलेला हा पन्हाळा किल्ला आणि ज्याच्या आजूबाजूला असणारे डोंगरावर हा किल्ला होता.
यातून शिवरायांनी निसटून जाण्यासाठी एक युक्ती लढवली. युक्ती अशी लढवली की त्यांच्याच शिवरायांनी या वेड्यातून किंवा या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली. किल्ला तर सिद्दी जोहरच्या ताब्यात कधीही द्यायचा नाही, शिवरायांचा मनसुबा होता. त्यांनी एक युक्ती अशी लढवली, त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एक शिवराय अवघड वाटेने जाणारे आणि दुसरा शिवरायांचा वेश धारण करणारी व्यक्ती राजदिंडीतून दरवाजातून बाहेर पडणार. बघा मुलांनो, शिवाजी महाराज अतिशय शूर होते. युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्ती त्यांच्याकडे होती. त्यांनी काय केलं की 2 पालख्या तयार केल्या. शत्रूला फसवायचे. जसं आपण बघतो की एखादा प्राणी असेल, त्याच्या पाठीमागे जर शत्रू लागला तर तो शत्रूला फसवण्यासाठी नाना विविध प्रकारे काम करत असतो. तर युक्त्या लढवत असतो. शत्रूला कसं फसवायचं? मुलांनो, तुम्ही सुद्धा एखाद्या ठिकाणी बघितलं असेल, ज्यावेळेस आपल्या शत्रू आपल्यावर पाठलाग करून येत आहे, याच्या मागे पण आपण बघितलं, ज्यावेळेस शत्रू आपल्यावर पाठलाग करून येतो त्यावेळेस शत्रूला फसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रसंग अवधान राखलं, वेगवेगळ्या युक्त्या केल्या. तशीच ही युक्ती त्यांनी शोधली. 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणारे होते आणि दुसरीकडे शिवरायांचा वेश धारण करणारी व्यक्ती ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार होती. दुसरी पालखी शत्रूला सहज दिसणार असल्यामुळे ती पकडली जाणार. दुसरी पालखी ही शत्रूला सहज दिसली असणारी ती पकडली जाणार आणि ज्या अवघड वाटेने शत्रू शिवाजी महाराज, खरे शिवाजी महाराज ते जाणार होते, निसटून जाणार होते, अशी ती योजना होती. पण ज्या सोप्या वाटेने राजदिंडीतून दरवाजातून बाहेर पडणारी जी व्यक्ती होती, ती व्यक्ती कोण होती? तर नेक्स्ट स्लाइड. ती होती शिवाजी महाराजांची वेशभूषा करणारा, केशभूषा करणारा सेवक होता तो शिवा काशीद. अतिशय तुम्ही स्लाइड मध्ये जर बघितलं, त्यांचा फोटो आणि शिवाजी महाराजांचा चेहरा अतिशय मिळता जुळता आहे. चेहऱ्यामध्ये साम्य आहे. ज्याप्रमाणे केशभूषा करणारा शिवा काशीद आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यापट्टी जर बघितली तर कुणीही फसल, कुणीही भुलल यासाठी त्यांनी ही एक योजना आखली होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. त्या तरुणाचं नाव होतं शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता, जो आपण या शिवा काशीदला मूर्तीच्या स्वरूपात किंवा पुतळ्यांच्या स्वरूपात आपण बघतोय. मी तुम्हाला या ठिकाणी मूर्ती दाखवतोय किंवा त्यांचा छोटा पुतळा दाखवतोय. शिवा काशीद ही व्यक्ती कशी होती? शिवा काशीद तयार झाला. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. तो कोणत्याही मरणाला घाबरला नाही. मित्रांनो, मुलांनो, त्याला माहिती होतं की मला पकडलं जाणार आहे. सिद्दी जोहर मला पकडल्यानंतर मोकळ सोडणार नाही. त्याला माहिती होतं की मला सिद्दी जोहर मोकळ सोडणार नाही. त्यामुळे तो अतिशय धाडसी होता, चतुर होता. पण शिवरायांच्यासाठी शिवा काशीद काहीही करायला तयार झाला होता. अगदी त्याला माहिती होतं आपलं मरण आहे, या गोष्टीमध्ये आपलं मरण आहे. पण या शिवरायांच्या स्वामीनिष्ठ, त्याची शिवभक्ती, त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा आणि स्वराज्याची वाढ व्हावी यासाठी शिवरायांना त्यांनी साथ द्यायची ठरवली होती. मुलांनो, की ठरल्याप्रमाणे हा प्लॅन तयार झाला किंवा ठरल्याप्रमाणे हा कट तयार झाला. शिवा काशीद तयार झाला. शिवाजी महाराज एका पालखीत बसणार, शिवा काशीद सुद्धा एका पालखीत बसणार. दोघही या पालख्यातून एकाच वेळेस किल्ल्यावरून बाहेर पडणार. ज्यावेळेस सुरुवातीला ज्या अवघड वाटेने शिवाजी महाराजांची पालखी जाणार होती त्या ठिकाणी पहारा कमी होता, त्या ठिकाणी पाठलाग करणं सुद्धा अवघड होतं. आणि ज्या राजदिंडीतून बाहेर पडणारी व्यक्ती, जी दुसरी व्यक्ती होती ती शिवा काशीद, ही पकडली ज्यावेळेस ती पालखी त्या किल्ल्याच्या भोवती, किल्ल्याच्या बाजूला, पन्हाळगडाची स्लाइड दाखवा प्लीज. पन्हाळगडाच्या बाजूला असणार ज्यावेळेस हा बंदोबस्त होता किंवा जी व्यवस्था होती, पहारा होता, त्या ज्यावेळेस पहाराचे सैनिक जे होते, शत्रूचे सैनिक जे होते, त्यांना ही ज्यावेळेस पालखी पकडली जाईल त्यावेळेस नक्कीच असं वाटेल की शिवाजी महाराजांना आपण पकडलेलं आहे. शत्रूंना ही व्यक्ती ओळखली जाणार नाही, शिवा काशीद आहे की खरोखर शिवाजी महाराज आहे. नेक्स्ट स्लाइड. अतिशय चेहरापट्टीमध्ये साम्य होती. चेहरापट्टीमध्ये अतिशय साम्य असल्यामुळे शत्रूला वाटलं या ठिकाणी दोघांचे चेहरे, शिवाजी महाराजांचा चेहरा आणि शिवा काशीद यांचा फोटो, आपण जर दोघांचे फोटो समोरासमोर ठेवले मुलांनो, तर बघा आपल्याला ओळखू येणार नाही. त्या ज्या प्रकारे रुबाबदार दाढी आहे, पिळदार मिशा आहेत,
त्याचप्रमाणे दोघांची चेहरापट्टी अतिशय साम्य असल्यामुळे शत्रूला फसवण्याचा हा डाव होता. शत्रूला या ठिकाणी आपल्याला नक्कीच फसवता येईल असा कट शिवाजी महाराजांनी केला होता. शिवा काशीद हा सुद्धा या कटामध्ये सहभागी झाला होता. प्राणावर उदार होऊन तो ही स्वामी भक्त म्हणून आणि शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा म्हणून तो यासाठी तयार झाला होता. चला, ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीमधून बाहेर पडली. तो रस्ता जाणारा सोपा होता. रात्रीची वेळ होती. शिवाजी महाराजांनी रात्रीची वेळ का निवडली की रात्रीच्या वेळेस शत्रू थोडासा शिथिल होतो, रात्रीच्या वेळेस अंधारातून दिसणार नाही, किंवा रात्रीच्या वेळेस थोडासा बंदोबस्त कमी असेल, किंवा त्या ठिकाणी पहारा देण्याचं प्रमाण कमी झालं असेल. सैनिक पण कंटाळलेले होते आणि नक्कीच त्यांना असं वाटलं की रात्रीची वेळच निवडावी. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीतून बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. त्यानंतर धो पाऊस पडत होता. स्लाइड बंद करा. धो पाऊस पडत होता आणि शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. पालखी आल्यानंतर त्यांनी ती अडवली. कोण आहे पालखीमध्ये, कोण चालला असेल, शत्रूच्या मनात हा प्रश्न आला आणि त्यांनी ती पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून सिद्दी जोहरच्या छावणीत त्या शत्रूंनी ती पालखी नेली. जी पालखी होती ती पालखी पकडल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. शिवाजी राजाच पकडला. सैनिकांना खूप आनंद झाला आणि शत्रूच्या सैनिकांनी ती पालखी डायरेक्ट सिद्दी जोहरच्या छावणीत नेली. तिथे जल्लोष सुरू झाला. अरे, ज्याला आपण पकडण्यासाठी थांबलो होतो, ज्याला आपण पकडण्यासाठी ज्या ठिकाणी पहारा देत होतो, तोच शिवाजी राजा चक्क आपल्या तावडीत सापडलेला आहे. हा किती मोठा आनंद झाला असेल. शिवाजी महाराज आपल्या तावडीत पकडला गेला आणि कोणतेही युद्ध न करता अतिशय सुलभतेने आपल्या सैनिकांनी त्याला पकडलं. सैनिकांचा आनंद खूप आनंद त्यांना झाला होता. त्यांनी जल्लोष सुरू केला दरम्यान. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, खरंच शिवाजी महाराज तिथे होते का? नाही. नक्कीच, अगदी बरोबर, शिवाजी महाराज ते नव्हते. खरे शिवाजी महाराज जे होते ते अवघड वाटेने गडाबाहेरून पडले होते. ते अवघड वाटेने गडाबाहेरून जाणार होते. त्यांच्या सोबत जो सिद्दी जोहरच्या छावणीमध्ये गेला होता तो खरा शिवाजी नव्हता, तो होता शिवा काशीद. अगदी बरोबर मुलांनो, तुम्ही खूप छान सांगताय, म्हणजे तुम्हाला मी शिकवलेलं समजतंय. दरम्यानच्या काळामध्ये शिवराय अवघड वाटेने गडाबाहेर पडले होते. शिवाजी महाराजांसोबत निवडक मावळे त्यांच्या सोबत होते. याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, त्यांच्यासोबत बांदल देशमुख अशी फौज होती. थोडेसे मावळे आणि मेन प्रमुख जे सरदार आहेत, बाजीप्रभू देशपांडे असतील, त्याच्यानंतर बांदल देशमुख यांची फौज होती. थोड्या वेळाने शिवाजी काशीदचा डाव उघडकीस आला. पण सिद्दी जोहरच्या ज्यावेळेस सिद्दी जोहरच्या छावणीमध्ये ही शिवरायांची पालखी नेली, ती शिवरायांची पालखी नव्हतीच मुळी. कुणाची पालखी होती ती? अगदी बरोबर, शिवा काशीदची पालखी होती. मग शिवा काशीदची ही जी पालखी त्या ठिकाणी नेली, त्यावेळेस तिथं सिद्दी जोहरने ओळखलं की अरे, तो त्याच्या सैनिकांना ओरडला, अरे मूर्खांनो, काय केलंय तुम्ही? हा शिवाजी महाराज नाहीये, तुम्ही फसलाय, आनंद करताय, जल्लोष करताय. आणि त्यांनी इतका मोठा जल्लोष करण्यात दंग झाले की त्याच वेळेस खरे जे शिवाजी महाराज होते ते दुसऱ्या वाटेने निघून गेले होते. दुसऱ्या वाटेने निघून जात असताना त्यांच्यासोबत होते बाजीप्रभू देशपांडे यांचा परिचय द्यायचा झाला तर बाजीप्रभू देशपांडे अतिशय स्वामीनिष्ठ होते. शिवाजी महाराजांसाठी शूर आणि कुठल्याही संकटाला धैर्याने तोंड देणारे हे बाजीप्रभू देशपांडे. त्यांनी शिवरायांसोबत घेतले. तेव्हा सिद्धीला संतापून तेव्हा ज्यावेळेस शिवा काशीदचा डाव उघडकीस आला, हा एक कूटनीती होती किंवा हा एक डाव होता की शत्रूला फसवण्यासाठी, शत्रूला कसं फसवायचं हे शिवाजी महाराजांकडून शिकावं. आणि शत्रूला फसवण्यासाठी त्यांनी जो डाव रचला होता आणि तो डाव उघडकीस आला. शिवा काशीद पकडला गेला. शिवा काशीद तर साधा केशभूषा करणारा शिवरायांचा सेवक होता. शत्रू त्याला फसला गेला आणि त्यांनी जो बंदोबस्त होता तो शिथिल केला गेला. आनंद व्यक्त करण्यात वेळ घातला. त्यावेळेसच जो वेळेस पहारा कडक झाला, पहारा ज्या वेळेस कडक होता
त्यानंतर पहारा शिथिल करण्यात आला आणि पहारा शिथिल झाल्यानंतर शिवाजी महाराज त्या गडावरून, पन्हाळ गडावरून तेथून निसटले होते. शिवरायांच्या स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले आणि तो अमर झाला. शिवा काशीद हा सिद्धी जोहरने त्याला ठार मारलं आणि त्यानं हे स्वराज्यासाठी जे आत्मबलिदान केलं, आत्म म्हणजे स्वतः, बलिदान म्हणजे स्वतः काय करणे आहे, बलिदान देणं आहे किंवा स्वतःहून मृत्यू होणे, स्वतःहून स्वतःचा मृत्यू करून घेणे, आत्मबलिदान. शिवराय हातावर तुरी, शिवरायांनी ज्यावेळेस हातावर तुरी दिल्या, शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला होता. त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. ज्यावेळेस शिवा काशीद आत्मबलिदान झाला आणि शिवाजी महाराज हे त्यांच्या हातावर तुरी देणे वाक्प्रचार आहे बघा मुलांनो, मराठीमध्ये आपण शिकलोय वाक्प्रचार. हातावर तुरी देऊन निसटणे म्हणजे फसवून पळून जाणे. त्याने तातडीने सिद्धी, त्याचा जो सरदार होता, त्याने तातडीने मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजनीशी बोलवले, लवकर या आणि शिवरायांचा पाठलाग सुरू करा. शिवाजी महाराज गडावरून निसटलेले आहेत, ते कोणत्या दिशेला गेलेले आहेत, चारही दिशेला त्यांनी सैन्य पाठवले. पाठलाग सुरू झाला. त्यानंतर शिवरायांनी दिवस उजाडल्यानंतर बघा, रात्रीची वेळ होती आणि रात्रभर पाठलाग केला. सिद्धी मौसद याने रात्रभर पाठलाग केला आणि दिवस उजाडल्यानंतर शिवरायांनी पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी त्या शत्रूने म्हणजे सिद्धी जोहरचा जो सरदार होता सिद्धी मसूद याने शिवरायांना पांढरपाणी ओढ्याजवळ गाठले आणि शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबिशी घोडखिंड ओलांडली आणि शत्रू मागे येतोय, शिवाजी महाराज पुढे पळतायत. शिवाजी महाराज त्यांचे सैन्य, त्याचबरोबर त्यांचे सैन्य आणि घोड्यावर या ठिकाणी पुढे जात आहेत आणि शत्रू त्यांचा पाठलाग करतोय. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. आता मी तुम्हाला घोडखिंड ओलांडली म्हटलोय, बऱ्याच जणांना हे माहिती नसेल. खिंड म्हणजे काय, मागची स्लाइड. खिंड म्हणजे काय, तर खिंड म्हणजे काय, दोन डोंगर आणि मध्ये जो दरीचा भाग आहे त्याला खिंड असे म्हटले जाते. खिंड याचा अर्थ असतो दोन डोंगराच्या मधली कपारीची जागा, ही खिंड म्हणून ओळखली जाते. आता शिवाजी महाराज या खिंडीतून पुढे गेलेले आहेत आणि शत्रू, आता घोडखिंड त्यांनी ओलांडलेली आहे, शत्रू या खिंडीतून येणार आहे. जो आपण एखाद्या दोन घरामध्ये किंवा दोन बिल्डिंग मध्ये जी छोटीशी बोळी असते, तसा छोटासा रस्ता असतो, तसा दोन डोंगरामधून जाणारा जो कपारीचा रस्ता आहे तो असतो खिंड. याला आपण खिंड म्हणतो, बरोबर. मग आता घोडखिंड ओलांडली. बाजीप्रभूचा बाणेदारपणा बघा, बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांसोबत होते. त्यांनी त्यांच्यासोबत शिवाजी महाराज आणि निवडक मावळे घेऊन त्यांनी कशी घोडखिंड ओलांडली. बाजीप्रभूचा बाणेदारपणा, या ठिकाणी घोडखिंडीचा फोटो, प्रत्यक्ष फोटो त्या ठिकाणी जाऊन हा घोडखिंडीचा फोटो घेतलेला आहे आणि दोन डोंगरांच्या मधून जाणारा अरुंद रस्ता, खूप मोठा रस्ता नाहीये, एका वेळेस 5 ते 10 लोक या खिंडीतून जाऊ शकतील एवढा छोटासा रस्ता हा घोडखिंडीतून आहे. आता चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने घोडखिंडीकडे धावून येत होते. आता बाजीप्रभूंचा बाणेदारपणा कसा होता आणि प्रसंगावधान कसं होतं ते आपण बघतोय. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण आहे. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे, म्हणजे वेळ ही विचार करण्याची नाही, विशाळगड गाठायचं खूप कठीण काम आहे. जर आपण पुढे चालत राहिलो आणि पाठीमागे जर शत्रू आले तर आपला निभाव लागणार नाही, शत्रू आपला पाठलाग करल, आपल्याला पकडल आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी कैद केलं जाईल. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण आहे. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची, मागे शत्रू आहे, पुढची जी वाट आहे ती सगळी डोंगरावर चढत जाण्याची आहे आणि आपल्याला डोंगरावर चढायला वेळ लागेल आणि शत्रू आपल्याला पाठीमागून येईल आणि या ठिकाणी आपल्याशी युद्ध करेल किंवा आपल्याला मारलं जाईल. त्यामुळे ते बाजीप्रभूला म्हणाले, वेळ आता आणीबाणीची आहे, म्हणजे युद्धाच्या वेळेस जशी आणीबाणी असते
त्याप्रमाणे वेळ ही आणीबाणीची होती. कुठलाही विचार न करता त्वरित निर्णय घेण्याची आहे. वेळ पुढे वाट चढणीची आहे. मागे शत्रू आहे. आता काय करायचं? आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला उलट तोंड देऊया. आता आपल्याला विशाळगडावर जाणं शक्य नाहीये. मग आपण पुढे जाणं, शत्रू आपल्या पाठीमागून येणं, तर आपण काय करूया? या खिंडीचा आधार घेऊया. खिंडीचा आधार कसा घेता येईल आपल्याला? की या ठिकाणी तिकडून येणारा जो शत्रू आहे तो आपण इथं जर रोखला, कारण खिंड ही डोंगरावर होती आणि डोंगर चढून वर एक एक तुकडी येत होती. एका वेळेस जास्त लोक त्या खिंडीतून येऊ शकत नव्हते. म्हणून थोडे थोडे लोक आपण टप्प्याटप्प्याने जर लोक आले, शत्रूचे सैनिक आले, तर आपण त्यांना काय करू शकतो? मारू शकतो. चला उलट शत्रूला तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजी प्रभूने ओळखली. शिवरायांना वाटलं की आता खरंच हा आणीबाणीचा प्रसंग आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी घालमेल होते, त्यावेळेस आपण योग्य निर्णय योग्य वेळी घेतला पाहिजे. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजी प्रभूंनी ओळखले. बाजी प्रभूंनी लगेच ओळखलं, खिंडीच्या रोखेने शत्रू चवताळून येत आहे. शिवरायांचं जीवित धोक्यात आहे. एक एक स्वामीनिष्ठ किंवा एक मावळा मेला तरी चालेल, पण शिवाजी महाराज त्या ठिकाणी पकडले जाता कामा नये. खिंडीच्या रोखेने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात आले होते. त्याने सारे स्वराज्य धोक्यात आले होते. बाजी प्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले. बाजी प्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या समोर बाजी प्रभू आहेत. बाजी प्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. बाजी प्रभूने शिवरायांना प्रथम मुजरा केला. महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसोबत मी खिंड लढवतोय. उरलेले जे सैनिक आहेत ते मी घेऊन ते खिंडीत उभा राहतो. महाराज मी मरेल पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. महाराज मी मरेल पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. आणि खरंच स्लाइड मध्ये पण तुम्ही बघताय, अशा वेळेस महाराजांनी सांगितलं, बाजी प्रभूंनी सांगितलं, मी मरेल पण मी खिंडीत उभा राहतो, पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. शत्रूला मी तुम्हाला पकडू देणार नाही. एक बाजी मेला तरी तुम्हाला दुसरा बाजी मिळेल. स्वराज्याला शिवरायांची गरज आहे. एक बाजी मेला तरी हजारो बाजी तुम्हाला मिळतील. एक बाजी मेला तर दुसरा बाजी तुम्हाला मिळेल. स्वराज्याला शिवरायांची गरज आहे. पण स्वराज्याला शिवरायांची गरज आहे. गनिमांची संख्या अपाट आहे. गनिम म्हणजे शत्रूची संख्या तर अपाट आहे. आपलं स्वराज्य, आपण थोडे आहोत, आपण संख्येने कमी आहोत. आपल्याकडे पाहिजे तशी शस्त्र, तोफा, युद्ध सामुग्री नाही. त्यामुळे आपला या ठिकाणी निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. बाजीने कळकळीने सांगितले, महाराज तुम्ही येथे थांबू नका. आम्ही आहोत. आम्ही जीवाची बाजी लावतो. आम्ही खिंड रोखून धरतो आणि गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू. शिवाजी महाराज तुम्ही सरळ विशाळगडाकडे चला. तुम्ही सरळ विशाळगडाकडे आगेकूच करा. आम्ही या ठिकाणी शत्रूला अडवू. तुम्ही निर्धास्तपणे जा, तुम्ही बिनधास्तपणे जा, असं शिवाजी महाराजांना बाजी प्रभूने सांगितलं. बाजी प्रभूची स्वामीनिष्ठी पाहून, बाजी प्रभूची स्वामी भक्ती पाहून शिवराय गहिवरले. बाजी सारखा मोहरा इरेला घालणे शिवरायांच्या जीवावर आले होते. कारण शिवाजी महाराजांना हे सुद्धा माहिती होतं की या घोडखिंडीतून लढताना बाजी प्रभूचा एकट्याचा निभाव या ठिकाणी लागणार नाही. बाजी प्रभू सारखा मोहरा परत आपल्या स्वराज्याला मिळणार नाही. पण युद्धाचा प्रसंग होता, आणीबाणीची वेळ होती. एक बाजी दुसरा बाजी मिळेल. बाजी प्रभूचं त्यांना वाक्य आठवलं, एक बाजी दुसरा बाजी तुम्हाला मिळेल, पण स्वराज्यासाठी महाराज तुम्ही महत्वाचे आहात. जीवावर आलं होतं, पण तरी सुद्धा जड मनाने, जड अंतकरणाने त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले आणि म्हणाले, आम्ही गडावर जातो. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. या घोडखिंडीमध्ये हा झालेला संवाद आहे. आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. आम्ही तेथे पोहोचतो, तोफांचे आवाज करतो, तुम्हाला इशारा मिळेल की आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय आणि तुम्ही ताबडतोब खिंड सोडून निघून या. मग मित्रांनो, मुलांनो, पुढे काय झालं बरं की बाजीने शत्रूला कसं रोखलं?
बाजीने शत्रूला रोखलं. बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले होते. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला वाकून लावून मुजरा केला आणि त्याने आपल्या हातात शमशेर घेतली आणि घोडखिंडीच्या पुढे उभा राहिला आणि येणाऱ्या शत्रूवर कसं तुटून पडायचं हे बाजीने आपल्या मावळ्यांना तुकड्या आखून दिल्या. आपण सैन्यांचे गट केले. कोणत्या तुकडीने पुढे थांबायचं, कोणत्या तुकडीने मागे थांबायचं, अगोदर कोणी दगडधोंड्याचा मारा करायचा, हे सगळं नियोजन त्यावेळेस बाजी प्रभूंनी केलं. आणि बाजीने प्रत्येक सैनिकाला जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगडधोंडे जमा केले, कारण शत्रू यायला अजून वेळ होता. शत्रू घोडखिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी अजून वेळ होता. त्याने मावळ्यांना जागा ठरवून दिल्या. या जागी तुम्ही थांबायचं. मावळ्यांनी दगडधोंडे जमा केले आणि आपल्या तयारीनिशी ते आता शत्रूवर तुटून पडणार आहे, कारण बराचसा वेळ शत्रूला या खिंडीत धरून ठेवायचा आहे, खिंडीत रोखून धरायचा आहे, कारण बराच वेळ शिवरायांना विशाळगडाकडे जायला लागणार होते. इतक्यात खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. पोलादी फळी जसं पोलाद बळकट असतं त्या फळी जी आहे, एक फळी म्हणजे तुकडी. या तुकडीद्वारे सैन्यांची तुकडी उभी केली. शत्रूवर तुटून पडायचं. शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकूल्या. इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकूल्या. शत्रू आल्यानंतर शत्रूने त्यांच्या राजाचा जय जयकार केला असेल आणि बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार म्हणजे सावध राहा. जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड पुढे चढू देऊ नका, कारण गनिम आपल्याला मारल आणि आपल्या राजाचा पाठलाग करतील. गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजी प्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले होते. मुलांनो, बाजी प्रभूने आता हे आपलं युद्ध बाजी प्रभूने आणि त्याने निवडक ठेवलेल्या त्यांच्या मावळ्यांनी खिंडीमध्ये शत्रूला अडवण्याचं काम सुरू केलं होतं. मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट नागमोडी होती. एका वेळेस 3 ते 4 माणसे कशीबशी वर चढत होती. खिंडीतून वर चढून येताना एका वेळेस फक्त 3 ते 4 माणसे वर चढू शकत होती. एवढीच वाट त्या खिंडीमध्ये यायला होती. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. वाऱ्याच्या वेगाने धावत सुटले होते, कारण पाठीमागे सैनिक होते. त्यांना लवकरात लवकर विशाळगडावर पोहोचायचं होतं आणि बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांना हा निरोप पोहोचवायचा होता की आम्ही गडावर पोहोचलो म्हणून. विशाळगडाचा पायथा अजून खूप दूर होता. घोड्यावर चालत या गडावर जाण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. अजून 1.5-2 तास वेळ शत्रूला या खिंडीत रोखून धरण्याचं काम बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी केलं होतं. अडवून ठेवल्यानंतर शिवरायांचे काम फत्ते होणार होते आणि शिवराय ज्यावेळेस पोहोचतील त्यावेळेस तोफांचे इशारे होतील, एवढंच फक्त बाजीच्या मनात होतं. बाजीचा पराक्रम स्लाइड मध्ये आपण बघतोय. ज्याप्रमाणे बाजी शत्रूवर तुटून पडला होता, बाजी प्रभू शत्रूवर तुटून पडला होता आणि आपला आता काम फत्ते करायचं आहे, एवढंच फक्त बाजीच्या मनात होतं. राजे कधी गडावर पोहोचतील आणि कधी तोफांचा आवाज होतोय हे फक्त त्याचे कान ऐकत होते आणि हात आपले शत्रूशी लढत होते. खिंडीतील झुंज. खिंडीत कशी झुंज झाली असेल, समोरासमोर कसे आले असतील, तर आपण ते पाहूया. इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रू हळूहळू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी काय केलं होतं? मावळे थोडे होते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. तोपर्यंत मावळ्यांनी सगळे त्या खिंडीतील दगड गोटे आपल्या सोबत जमवून ठेवले होते. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली होती. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. जसा पावसाचा जोरदार वर्षाव आपल्यावर होत असतो तसाच दगड घेतला की शत्रूला मारायचा. वेगाने, अतिशय वेगाने आणि चपळतेने एक दगड मारला की दुसरा दगड लगेच जाऊन शत्रूला लागायचा. दगड धोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईतच होते. पहिल्यापासून दगड कपारीवर राहणारे हे मावळे होते. अंग ताकद होती त्यांच्या अंगात आणि दगड धोंड्यांचा मारा करण्यात मावळे अतिशय पटाईतच होते.
सराईतपणे हाणामारी सुरू झाली. समोरासमोर 4-5 जणांची तुकडी आली की सगळे मावळे त्या ठिकाणी तुटून पडायचे आणि तुटून पडल्यानंतर हाणामारीमध्ये शिवराय प्रत्येक गनिमांना टिपले म्हणजे मृत्युमुखी पाडले किंवा धारातीर्थी पाडले. कित्येकांची डोके फुटली, अनेक तुकडी नामोहरण झाली. पहिल्या तुकडीला दगडांचा मारा बसल्यानंतर ती तुकडे घाबरून मागे पळाली. मागे गेल्यानंतर मागच्या शत्रूने बघितलं, अरे हे काय होतंय, यांचे डोके कसे काय फुटतायत, हे कसे काय घाबरून पळून आले. त्यामुळे मागच्यांचा पण आता धीर खचत चालला होता. बाजी प्रभू ओरडला, हाना मारा, मावळ्यांना स्फुरण चढले. आणि बाजी प्रभू ओरडला, हाना मारा, मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर अतिशय तुटून पडले होते. हर हर गर्जना करत मावळ्यांच्या अंगात रक्तसंचार भिनला आणि पुन्हा एकदा मावळे थोडे होते. शिवरायांचे मावळे शत्रूवर तुडून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाबास माझ्या पठ्ठ्यांनो. आणि शत्रूवर हल्ला करत असताना, शत्रूवर मारा करत असताना बाजी प्रभू देशपांडे सुद्धा बेहोश होऊन बाजी प्रभू देशपांडे सुद्धा शत्रूवर तुटून पडला होता. फेका, आणखीन मारा, शाबास माझ्या पठ्ठ्यांनो असं म्हणत मावळ्यांचा धीर तो बाजी प्रभू देशपांडे वाढवत होता. शाबास, तुमची जोऱ्याचा मारा द्या, अजून मारा, हाना मारा. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. पहिली तुकडी मागे गेली. अचानक दगड धोंड्यांचा मारा झाला. दुसरी तुकडी सुद्धा त्याच वेशाने आली. मावळ्यांनी त्यांच्यावर सुद्धा तुटून हल्ला केला. बाजी प्रभू देशपांडे अतिशय पठ्ठ्यांनो अतिशय वेगाने, अतिशय द्वेषाने हल्ला करत असताना दुसऱ्या तुकडीचाही त्यांनी निकाल लावला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे चालले होते. विशाळगडाकडे त्यांची घोडतोड सुरूच होती. गडाचा पायथा जवळ होत होता. तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे यांनी शत्रूला या ठिकाणी रोखून धरलं होतं. आपला प्रत्येक क्षण महत्वाचा होता, वेळ महत्वाची होती, सेकंदाला महत्व होतं. विशाळगडाचा पायथाही शत्रूंनी वेढला होता. पायथ्याशी शत्रूंचा पण वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीसारासह शत्रूवर मोर्चा हल्ला चढवला. शत्रूवर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्यावर त्यांनी धाव घेतली. विशाळगडाच्या पायथ्याशी सुद्धा शत्रू होते. शत्रूने त्या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त, मोठी आपली फौज तैनात केली होती. या फौजेला शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या पायथ्याशी धाव घेतली होती. आणि बाजीप्रभूचा इकडे बाजीप्रभू देशपांडे शर्थीने खिंड लढवत होते. सिद्धी मौसद चिडला होता, त्याची दुसरी तुकडी सुद्धा. आणि ही बातमी सिद्धी मौसदला कळाली की तिसरी तुकडी सुद्धा खिंड चढू लागली आहे. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. हे जे सगळे मावळे होते यांनी अतिशय पराक्रम दाखवला होता. शत्रूला त्या ठिकाणीवरून हुसकून लावलं होतं आणि शत्रूने बाजीप्रभूवर आता हल्ला चढवला होता. तिसरी तुकडी ज्यावेळेस खिंडीतून वर चढून आली, खिंडीचं तोंड छोटं होतं, खिंडीमध्ये जागा छोटी होती, फक्त गनिमी काव्याने या ठिकाणी हल्ला होऊ शकत होता हे बाजीप्रभूंनी ओळखलं होतं. आणि बाजीप्रभूंवर ज्यावेळेस हल्ला चढवायला सुरुवात केली, बाजीला हेरलं गेलं. बाजी शत्रू सोबत द्वेषाने लढू लागला. अतिशय मनातून संताप येऊन या पराक्रमाची त्यांनी शर्त केली. परंतु बाजीच्या अंगावर स्लाइड मध्ये म्हणजे चित्रामध्ये आपण बघतोय, बाजी प्रभूंच्या अंगावर अनेक तलवारीचे वार झाले, शमशेराचे वार झाले आणि जागोजागी त्या ठिकाणी जखमा झाल्या. तरीही त्यांनी खिंडीचे तोंड सोडले नाही, तो खिंडीतून बाहेर पडले नाही. बाजी प्रभू देशपांडे ज्या जागेवर होते त्या खिंडीपासून अजिबात हलले नाही. त्यांना फक्त एकच माहिती होतं, जेव्हा शिवराय गडावर जातील आणि तोफेचा आवाज करतील त्यावेळेस फक्त आपण खिंड सोडायची. तरीही अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यांनी खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला होता. पण रक्ताने जरी माखले असले, रक्ताने जरी ते भिजले असे तरी तो मागे हटला नाही. बाजी प्रभू देशपांडे मागे हटले नाही. त्यांनी मावळ्यांना सूचना दिल्या, हर हर महादेव, हाना मारा. आणि मावळ्यांनी सुद्धा अतिशय द्वेषाने शत्रूचा निकराचा मारा केला. शत्रू हटला, बाजी प्रभू घायाळ झाला, तरीही तो मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यासाठी बजावत होता. जरी बाजी प्रभू देशपांडे अंगावर अनेक वार झाले होते, अंगावरून
रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या, तरी सुद्धा तो आपल्या मावळ्यांना धीर देत होता, प्रोत्साहन देत होता आणि सारखं सारखं बजावत होता. त्याचे सारे लक्ष फक्त तोफेच्या होणाऱ्या तोंडाकडे होते. कधी महाराज किल्ल्यावर जातील आणि कधी आपल्याला तोफेचा आवाज ऐकू येईल, महाराज त्या ठिकाणी जातील आणि तोफेचा आवाज येईल, तोफा कडकडतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने बाजी प्रभू देशपांडे आपल्या या तोफेच्या आवाजाची वाट पाहत होता. ही जी पावनखिंड होती ती पावनखिंड कशी झाली? ज्या खिंडीमध्ये, ज्या घोडखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे शत्रू सोबत झुंजत होते, तेवढ्यात तोफेचा आवाज कडकडला आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस गडावर गेले त्यावेळेस तिथे तोफेचा आवाज कडकडला आणि शिवराय गडावर पोहोचल्याची बातमी किंवा शिवराय गडावर पोहोचल्याची निशाणी ही त्या ठिकाणी होती. नेक्स्ट स्लाइड. कोसळलेल्या बाजीच्या कानावर हे शब्द पडले, कोसळलेल्या बाजीच्या कानावर हे शब्द पडले की महाराज आम्ही गडावर पोहोचलेलो आहे. तोफांचा आवाज झाला, महाराज गडावर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी भगवा ध्वज, शिवरायांचा शिव साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी जी भगव्या ध्वजाची पताका त्यांनी हातामध्ये घेतली होती, तो भगवा ध्वज त्या ठिकाणी लावला आणि महाराज आम्ही गडावर पोहोचलो, महाराज गडावर पोहोचले हे ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे यांच्या कानावर शब्द कानावर पडले, माझी चाकरी मी बजावली, मला दिलेलं काम, महाराजांनी मला दिलेलं काम मी ते पूर्ण केलं आणि माझी चाकरी मी बजावली, आता मी सुखाने मरतो, असे म्हणून बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की महाराज गडावर पोहोचले, तोफांचा कडकडाट ऐकू आलाय, महाराज गडावर पोहोचले, आता मी सुखाने मरतोय, असे म्हणून स्वामी भक्त बाजी प्रभूने आपले प्राण सोडले. ही वार्ता ही बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन झाले किंवा बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी अमर झाले, धारातीर्थी पडले, ही बातमी ज्यावेळेस विशालगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना खूप मोठे दुःख झाले होते. आपल्या स्वामीनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडला होता. नेक्स्ट स्लाइड. बाजी प्रभू देशपांडे हा स्वामी भक्त ते अमर झाले होते, स्वराज्यासाठी ते धारातीर्थी पडले होते. त्यांना फार मोठे दुःख झाले होते. बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बादलांच्या लोकांची युद्धाची शर्त केली, म्हणजे त्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि जितके आपले प्रयत्न करता येतील तितक्या प्रयत्नाने, ताकदीने हे सगळे मावळे आणि बाजी प्रभू देशपांडे लढले. स्वामी भक्त बाजी प्रभू देशपांडे या ठिकाणी अमर झाले किंवा स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पुढचे पाऊल होत गेले. त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे जर नसते किंवा बाजी प्रभू देशपांडेंनी जर प्रसंगावधान राखलं नसतं, आपल्या जीवाची बाजी लावली नसती, तर शिवरायांना त्या ठिकाणी पकडलं गेलं असतं आणि स्वराज्याचा जो विस्तार असता तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे थांबला असता. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पूर्वीची घोडखिंड होती ती पावन झाली आणि या खिंडीचं नाव इतिहासामध्ये अमर झालं आणि ही खिंड आता पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाली. नेक्स्ट स्लाइड. ही जी खिंड होती पावनखिंड, या पावनखिंड इतिहासामध्ये अमर झाली. ज्याप्रमाणे ही खिंड घोडखिंड म्हणून ओळखली जायची, इतिहासामध्ये ही खिंड आता पावनखिंड म्हणून ओळखली झाली. ती पावन झाली. बाजी प्रभू देशपांडे हे या खिंडीमध्ये धारातीर्थी पडले. स्वराज्यासाठी दिलेलं त्यांनी आपलं बहुमूल असं योगदान किंवा बलिदान ते अजरामर झाले आणि इतिहासामध्ये ती अमर झाली. धन्य धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजी प्रभू देशपांडे, असं शेवटी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. बाजी प्रभू जर नसते तर त्या ठिकाणी शिवरायांना पकडलं गेलं असतं आणि शिवरायांना सिद्धी जोहरचे जे मनसुबे होते ते या ठिकाणी त्यांच्या लक्षात आले असते. म्हणून बाजी प्रभू देशपांडे असतील, त्याचबरोबर शिवा काशीद असेल, या दोघांच्या बलिदानामुळे शिवाजी महाराज विशाळगडाकडे पोहोचले, सुखरूप पोहोचले आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक असे किल्ले घेत गेले आणि स्वराज्याचा विस्तार सुरू ठेवला. पण शिवरायांना हे कधीही रुचलं नाही. आपल्या
आपल्या मावळ्यांची आहुती जात होती, आपले मावळे धारातीर्थी पडत होते, आपल्या स्वराज्याचे मोहरे या ठिकाणी धारातीर्थी पडत होते, हे शिवरायांना कधीही रुचलं नाही. आणि स्वराज्याचा विस्तार कसा होत गेला, शर्थीने खिंड कोणी लढवली गेली, बाजीप्रभू देशपांडे या स्वामीनिष्ठ सेवकाने, यामुळे या धड्याला नाव दिलंय शर्थीने खिंड लढवली. त्याचबरोबर मुलांनो, हे बघा, यामध्ये शिवाकाशीत हा असा स्वामी भक्त होता, शिवाजी महाराज सांगतील ते त्यांच्यासाठी करणारा होता. आणि शिवाजी महाराजांसाठी या दोन मावळ्यांनी किंवा दोन स्वामी भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अतिशय छान धडा आहे, अतिशय सुंदर असा इतिहास आपल्याला या पाठातून कळालेला आहे. त्याचबरोबर मागे आता आदिलशहा तर चिडलेलाच होता. शिवाजी महाराज काही शत्रूच्या तावडीत सापडत नव्हते. आता पुढे काय झालं, पुढच्या धड्यामध्ये आपण ते नंतर दुसरे सर आपल्याला येतील आणि शिकवतीलच. आणि या मुलांनो, हा धडा तुम्हाला नक्की समजला असेल. शिवरायांचे जे स्वामी भक्त होते शिवाकाशीत आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची कशी आहुती या ठिकाणी दिली आणि त्यांची शिवरायांची साठी जे बलिदान दिलं, हे नक्कीच इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. धन्य धन्य ते शिवाकाशीत आणि धन्य धन्य ते बाजीप्रभू देशपांडे. आता हा पाठ तुम्हाला समजला असेल असे मला वाटतंय. याच्या खाली काही प्रश्न उत्तर आपण स्वाध्यायाच्या वहीमध्ये, मुलांनो तुमची जी वही असेल त्या वहीमध्ये आपण हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये प्रश्न उत्तरे आहेत. कोण कोणास म्हणाले आहे, कारणे लिहा, कोण ते लिहा, कारणे लिहा, 1-2 वाक्यात उत्तरे आहेत. असा सगळा छान छान अभ्यास तुम्ही लॉकडाऊनच्या काळात करायचा आहे. शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू आहे. झेडपी लाईव्ह विथ एज्युकेशन या टीमने आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मला हा पाठ घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आणि सर्व विद्यार्थ्यांनी माझा पाठ छानपैकी ऐकून घेतला, समजून घेतला अशी आशा करतो मी. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं आपण या ठिकाणी शर्थीने खिंड लढवली हा पाठ सादर केलेला आहे. शिवाकाशीत बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यासारखे वीर होते म्हणून आपलं आज महाराष्ट्रात जे स्वराज्य निर्माण केलं होतं शिवरायांनी, ते अबाधित राहिलं. म्हणूनच तुम्ही जे सांगितलं पाठात की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळ्यांनी बलिदान दिलेलं आहे. मुलांना हा पाठ पाहण्यासाठी खूप आनंद आला आणि आपले वेद झेडपी खूप खूप आभार. आजचं आपलं हे 4थं सत्र या ठिकाणी समाप्त होतं. धन्यवाद. धन्यवाद.